उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा घेराव। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार? अजित पवार यांचा सवाल। अजित पवार म्हणजे गुलाबी सरडा। महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांची टीका। युगेंद्र पवार यांचा मात्र आक्षेप। कितीही झालं तरी ते माझे काका आहेत, युगेंद्र यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरे यांची घोषणा। जागा वाटपावरून मारामाऱ्या नको अशी विनंती। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल। तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही असाही दिला इशारा। महाविकास आघाडीमधील एकजूट ही टिकली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, शरद पवार यांचा सर्व नेत्यांना सल्ला। लोकसभेमध्ये कोणालाच बहीण आठवत नाही, निकालानंतर बहिणी आठवल्या, सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला। महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवरती कौतुकाचा वर्षाव। सुप्रिया सुळे, नसीम खान, वर्षा गायकवाड यांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले हे काँग्रेसमध्ये दाखल। भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची नाना पटोलेंची माहिती। वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणूक गॅस सिलेंडर चिन्हावरती लढणार। निवडणूक आयोगाकडून वंचित आघाडीला गॅस सिलेंडर चिन्ह। भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस। राणेंची निवड रद्द ठरवण्याच्या विनायक राऊत यांच्या याचिकेसंबंधामध्ये ही नोटीस पाठवण्यात आली। जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला गालबोट। मोर्चामधल्या काही तरुणांकडून बाईकच्या शोरूमवरती दगडफेक, पोलिसांकडून बंदोबस्तामध्ये वाढ। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार। थोड्याच वेळात पत्रकार परिषद। हरियाणा विधानसभेच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरती मराठीची छाप। वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।